मराठी कथा अचूक निवड। आसाममधल्या एका डोंगरावर एक मंदिर होते। त्या मंदिरातल्या देवाची पूजा अर्चा, होम हवन इत्यादी करण्यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी एका आचार्यांना नेमले होते। आता आचार्यांचे वय 90 होते। आपण आता फार दिवसांचे सोबती नाहीत हे ओळखून त्यांनी विश्वस्तांना बोलावून सांगितले, मी आता लवकरच जाईन। माझ्या पश्चात ज्याला माणुसकी आहे असा तरुण या मंदिराच्या आचार्यपदासाठी निवडा। यथाकाल वृद्ध आचार्यांचे निधन झाले। मग विश्वस्तांनी आचार्यपदासाठी अर्ज मागविले। बरेच अर्ज आले। त्या सर्वांची विश्वस्तांनी परीक्षा घेतली आणि कोणत्या तरुणाला निवडावे यावर ते विचार करू लागले। इतक्यात एक तरुण आला। त्याला पाहून वृद्ध विश्वस्त म्हणाले, हे युवका, तू किती उशिरा आलास? आचार्यपदाच्यासाठी आलेल्या सर्व युवकांच्या मुलाखती आम्ही केव्हाच घेऊन संपवल्या। काही हरकत नाही, मी आचार्यपदाच्या सेवेसाठी आलोय हेच तुम्ही आता विसरून जा। मला इथं यायला वेळ लागला हे मला मान्यच आहे। इथं मुलाखतीसाठी आलेले तरुण मला वाटेत भेटले। ते वेदशास्त्र संपन्न, माझ्यापेक्षा शतपटीनं हुशार आहेत। तेव्हा त्यांच्यापैकी कुणाची तरी तुम्ही निवड करावी। मी इथं आलोय कारण माझे पाय रक्तानं भरले आहेत। त्यावर लावायला तुम्ही काही औषध द्यावं। अरे, इतर तरुण ज्या मार्गाने आले त्या मार्गाने तू इथं आला नाहीस का? होय, मी त्याच मार्गाने आलो, पण वाटेत टोकदार दगड पडले होते, काटे पसरलेले होते, तर कुठे खड्डे होते। टोकदार दगड वेचून मी लांब फेकले, काटे बाजूला केले, तर खड्डे बुजवून टाकले। सर्व रस्ता स्वच्छ साफ करीत इथं आलो। दुसऱ्यांना या मार्गावरून येताना त्रास होऊ नये एवढाच हेतू माझ्या मनात होता। त्यामुळेच मला इथं पोचायला विलंब लागला। त्या वृद्ध विश्वस्तांना पूर्वीच्या आचार्यांचे शब्द आठवले, माणुसकी असलेला उमेदवार निवडावा असे आचार्यांनी सुचविले होते। हा तरुण माणुसकी जपणारा आहे, हाच योग्य उमेदवार आहे असे ठरवून त्या वृद्ध विश्वस्तांनी लगेच त्या तरुणाची आचार्यपदासाठी निवड केली। वेदशास्त्र संपन्न माणसं बरीच असतात, पण काहींमध्ये माणुसकी नसते। ते आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगून इतरांना तुच्छ मानतात। देवाच्या मंदिरात सुद्धा जे द्विजाभाव बाळगतात अशांना आचार्यपदी कसे नेमायचे? म्हणून सर्वांनी मिळून शेवटी त्या तरुणाची जी निवड केली ती योग्यच ठरली। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।